मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक या देशाच्या अतिप्राचीन अशा शिवसंस्कृतीचा जनक आदियोगी आदिपुरुष भगवान शिव धर्मपिता विश्वगुरु जगज्योती महात्मा बसवण्णा शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली युगनिर्माता युग प्रवर्तक राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी सर्व शिवशरणांच्या मन्मथादी संत परंपरेच्या मंगलमय चरणांचं स्मरण करून अधिक मासानिमित्त या अखंड शिवनाम सप्ताहाच्या 6व्या दिवशी उपस्थित सर्व लिंगायत परंपरेतील मन्मथ संप्रदायातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ महानुभावी कीर्तनकार प्रवचनकार भजनी मंडळ व्याख्याते गायक वादक अन्नदाते दासोही आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या कीर्तनरूपी सेवेत या श्रवण भक्तीत समाविष्ट झालेले सर्व शरण किंवा सर्वांच्या अंतःकरणात स्थित परशिवाला अनंत अनंत शरणू शरणार्थी करतो. कीर्तनरूपी सेवेला घेतलेला अभंग लिंगायत धर्मातील मन्मथ परंपरेतील महान संत संतश्रेष्ठ लक्ष्मण महाराजांचा सद्गुरूंचं वैशिष्ट्य सांगणारा सद्गुरूंचा स्पर्श जीवनाला झाल्यानंतर जीवनात काय परिवर्तन झालं याची अनुभूती सांगणारा असा सर्वश्रुत असा पण तितकाच महत्वाचा आणि गोड असा हा अभंग आहे. तुम्ही आम्ही सांगतो ते शब्दाचं ज्ञान आहे, तुम्ही आम्ही मांडतो ती कला आहे. कीर्तन दुर्दैवाने कला बनली पण कीर्तन भक्ती आहे. आणि म्हणून संतांनी जी मांडणी केली ती अनुभवाच्या बळावर केली आणि म्हणून अनुभवाच्या मंथनातून प्रसूत झालेले संतांची अनुभूती म्हणजे शब्दरूपात जी गुंफली गेली ते अभंग आहे. आपल्या अभंगावर कोणीतरी कीर्तन करतील म्हणून संतांनी अभंग रचले नाहीत. झोपलेल्या माणसाला जाग करण्यासाठी प्रबोधनाचं परिवर्तनाचं चळवळीचं शस्त्र म्हणून शब्द ब्रह्मची जाणावे शब्दा वाचून काय घ्यावे म्हणले. शब्द ब्रह्म आहेत जे शब्द सृष्टीचे ईश्वर सबराभरीत अगोचर निर्लेप मंगल साचार परम वंदे. आणि संतांना आलेला अनुभव सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी संतांनी जे अभंग रचले ते आपल्या लोकांच्या जीवनवाहिन्या आहेत. लक्ष्मण महाराज प्रस्तुत अभंगात सद्गुरूचं वैभव सद्गुरूचं वैशिष्ट्याचं वर्णन करतायत. त्याचं चिंतन आपण आजच्या तासभराच्या कीर्तनात करणार आहोत. शिवहर जगाच्या पाठीवर असंख्य धर्म आहेत, वेगवेगळी धर्म आहेत. मुळात शास्त्र एवढं सुंदर सांगतं. धर्माची व्याख्या सांगितली. धारणात धर्म इत्याहु धर्मो धारयते प्रजा. धर्म म्हणजे धारणा म्हणून सांगितलं. धारणा म्हणजे काय? माणसाच्या दैनंदिन जगण्याच्या जन्मापासूनच्या मृत्यूपर्यंतच्या त्याच्या समग्र जीवनाला किंबहुना जन्मापूर्वीच्या
आणि मृत्यूनंतरच्याही त्याच्या भावविश्वाला जे व्यापून टाकते त्याला धर्म असं म्हणतात. शिवार कारण धर्मेण हीन पशुभी समान. मानवी संस्कृतीचा उद्गम झाला, विकास झाला. माणसं गुहेत जगत होती, जनावरांच्याकडे पाहून जनावरांसारखंच जगत होती. आहार, निद्रा, भय आणि मैथून हे जनावरांसारखंच तेही करायचे. पण माणसात आणि जनावरात फरक पडला. ज्या कारणामुळे माणसाचा जनावर झाला नाही, पण ज्या कारणामुळे जनावरातूनही माणसं निर्माण झाली, ते कारण म्हणजे धर्म आहे. शिवार आणि माणसाला माणूस बनवणारी जीवन पद्धती म्हणजे धर्म आहे. परमरसात मन्मथ माऊली खूप सुंदर सांगतात. धर्म तो कुळीचा जाणीजे, आपुले धर्मी निष्ठत्वे वर्तिजे. अधर्माची शीगणिमे सहजे, तोची धर्म ओ देवी. धर्माची मांडणी करत असताना या देशातल्या शास्त्रकारांनी, पूर्वापार महापुरुषांनी माणसाला समोर ठेवलं. जीव, जगत आणि जगदीश या तिघांच्या परस्पर संबंधाचं ज्ञान, ज्याला मी तत्वज्ञान असं म्हणतो. तत्वज्ञान म्हणजे लांब कुठलं तरी ज्ञान, ते आमच्या कामाचं नाही. तत्वज्ञानाचा अर्थ आहे मी दैनंदिन जीवनात जगत असताना आनंदाने आणि समाधानाने कसं जगेल, मला आनंद कसं प्राप्त होईल आणि माझ्यामुळं माझ्या जवळ आलेल्या माणसांनाही आनंद कसा प्राप्त होईल, या आनंदाची उपलब्धी म्हणजे तत्वज्ञान आहे. लय काही संस्कृत मध्ये घुसायची गरज नाही. संस्कृत मध्येच देव आहे, देवळातच देव आहे, रंगातच देव आहे, तीर्थातच देव आहे, अशातली भानगड नाही. संतांनी आणि शास्त्रांनी सांगितले ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्यान जगत. ईशोपनिषदाचं पहिलं सूत्र आहे. उपनिषदावर कुठल्याही धर्माची मालकी राहू शकत नाही. मानवी स्वातंत्र्याचे सुक्त आहेत उपनिषद म्हणजे. शास्त्रावर कुठल्या धर्माची मालकी नाही. व्रतवैकल्यावर, परंपरेवर, कर्मकांडावर धर्माची मालकी असू शकते, पण व्याकरणावर कोणाची मालकी राहू शकत नाही. गणितावर कोणाची मालकी राहू शकत नाही. माझ्या वावरात बी 2 अधिक 2 4च होत्यात आणि तुमच्या वावरात बी 2 अधिक 2 4च होत्यात. आणि मी सगळ्यात सुंदर सूत्र मांडलं ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्यान जगत. तेच सूत्र संतांनी मांडलं. गुरु बसवण्णांनी 12व्या शतकात सांगितलं दगडाला देव, सुपाला देव, गाडग्याला देव, समधीकडे देव, मग पाय कुठं ठेवू. पान होत लई लाल झाले कागदाला म्हणून दगडाला फासल्याबरोबर दगड लाल झाला आणि काही दिवसात त्या दगडाचाही देव झाला. या देशात दगडाचा देव होतो पण माणसाचा माणूस होत नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. शिवार आणि आम्हाला देव बनण्याऐवजी माणूस बनावं लागेल आणि माणूस बनण्यासाठी ती दृष्टी असावी लागते, जी दृष्टी संतांकडे आहे. धर्म म्हणजे दृष्टी आहे, संत साहित्य म्हणजे दृष्टी आहे. कोणती दृष्टी आहे? जे जे दिसे दृष्टी पुढे, ते अवघे शुभरूप गाढे. ऐसिया संतांची हुडे, निर्भय हिंडो. तो सगळीकडे व्यापलेला आहे. हा दृष्टिकोन ज्यांनी आम्हाला दिला ते आमचे गुरु आहेत, लक्षात घ्या. लक्ष्मण महाराज प्रस्तुत अभंगामध्ये गुरुचं महत्व सांगत असताना आपल्याला केवळ गुरु धरून चालणार नाही, ही व्याप्ती बघावी लागेल एखाद्या विषयाची. कारण आमच्या धर्मात सर्वात जास्त महत्वाचे 3 केंद्रबिंदू आहेत. 3 लिंगायत धर्मात सगळ्यात महत्वाचे 3 बलस्थानं आहेत. लिंगायत धर्मात
सगळ्यात महत्वाचे, सगळ्यात गरजेचे, सगळ्यात विहिरी इम्पॉर्टंट, त्याच्यापैकी एक बी जण सरकलं तर धर्म सरकतंय. म्हणजे एवढं महत्वाचं तत्व आहे. लिंगायत धर्मात 3 तत्व आहेत, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. जंगमाची सेवा. हॅलो. देई माझ देवा जन्मोजन्मे. आणि जे 3 तत्व आपले मानबिंदू आहेत त्यातलं पहिलं तत्व आहे गुरु. सर्व धर्मात गुरु महत्वाचा आहे. देवाबद्दलचे वाद असू शकतात, देवाच्या स्वरूपाबद्दलचे विवाद असू शकतात, देवाच्या भक्तीबद्दलचे देखील वाद असू शकतात. पण गुरु हे तत्व निर्विवाद तत्व आहे, त्याच्यात वाद असण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. आणि सर्व धर्माने जे मान्य केलं त्या गुरुचं स्वरूप लक्ष्मण महाराज सांगत आहेत. प्रस्तुत अभंग आपल्या सद्गुरूंच्या बाबतीतला आहे. तर मग आमच्या धर्माने गुरुची व्याख्या खूप सुंदर केलेली आहे. गुरुन म्हणावा मानव ऐसा वेदांतीचा भाव. गुरु व्यक्ती नाही. राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या समग्र जीवनातलं शेवटचं जे प्रवचन गुरुपौर्णिमेचं फेसबुक लाईव्ह झालं ते प्रवचन अतिशय ऐकण्यासारखं आहे. ती गुरुची व्याप्ती सांगितली. जगभरातल्या सगळ्या संप्रदायांनी ओरडून सांगितलं की जगातला पहिला गुरु, जीवनातला पहिला गुरु, तुम्हाला आम्हाला मिळालेला गुरु, गुरु वेगळा, सद्गुरु वेगळा आणि जगद्गुरु लईच वेगळा. शिवहर शिवहर. आणि परमरस्य एवढं सुंदर सांगतं या बातमीमध्ये. संप्रदायाने उद्घोषणा केली, लोक हो ऐका, माणसाला माणसासारखं जगता यावं यासाठी जे ज्ञान निर्माण झालं ते ज्ञान पहिल्यांदा कुणी दिलं? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. ज्ञानाची तेजस्वी परंपरा जी शिवापासून आलेली आहे ती सर्व धर्माचा तो धनी शिव संस्कृती, प्राचीन संस्कृती, विश्वारंभाची पहिली संस्कृती, संस्कृतीचा नायक, आदियोगी, आदिपुरुष भगवान शिव हा जगाच्या पाठीवरला सगळ्याच धर्माचा पहिला मालक आहे, तो निर्माता आहे. धर्मगुरु वेगळा, विश्वगुरु वेगळा, सद्गुरु वेगळा. परमरसात सांगितलंय, मनाचं बोलणं झाला. एरवी गुरु घरोघरी असते, आपल्या स्वार्थाते शिष्या उपदेशते. आणि म्हणून आमच्या जीवनातली अज्ञान काया जो जाळून टाकतो, ज्ञानाचा प्रकाश जो देतो तो सद्गुरु आहे. गुरु कॅलेंडरवर आहेत, गुरु गावागावात आहेत, गुरु घरात आहेत, गुरु राजकारणात आहेत, गुरु समाजकारणात आहेत, गुरु शाळेत आहेत, गुरु सगळीकडे आहेत. चांगल्या कामात आहेत, वाईट कामात आहेत. पण जो माणसाचं अज्ञान जाळतो आणि माणसाला आत्मज्ञानी बनवतो तो सद्गुरु मात्र विरळ असतो. शिवहर शिवहर शिवहर. आणि
जंगम हे 3 मूलभूत तत्व, कारण अष्टावर्ण पंचाचरण आणि षटस्थल, गुरु, लिंग, जंगम, रुद्राक्ष, भस्म, तीर्थ, प्रसाद, मंत्र, आमचे अष्टावर्ण हे एकाच तत्वाभूती फिरतात, ते म्हणजे गुरुभूती. जसं ब्रह्मांडातल्या सूर्यकुलातले सगळे ग्रह हे सूर्याचे उपग्रह आहेत, सूर्याच्या भोवती फिरतात, तसे लिंगायत धर्माचे सगळे तत्व एका ग्रहाभोवती फिरतात. त्याचं नाव आहे गुरु. गुरु नदी हे जंगम आहे. कोण सांगितलं आम्हाला? गुरुनं सांगितलं. जंगमाला बी जंगम दीक्षा देऊन जंगम कोण केलं? बरोबर आहे ना. भस्म आम्हाला कोण देते मंत्रून? मग काही असू दे, रुद्राक्ष असेल, तीर्थ असेल, मंत्र कानात कोण सांगताय? गुरु सांगतात. म्हणजे धर्माची व्याप्ती गुरु हा न्यूक्लियस आहे, केंद्रबिंदू आहे. आणि त्या गुरुच्या जगण्यातून, अनुभवातून जे ज्ञान प्राप्त होतं, सदाचार आहे, शिवाचार आहे, लिंगाचार आहे, भ्रत्याचार आहे, आणि मग शेवटी गणाचार आहे. पंच आचरण. लिंगायत धर्म आचरणशील आहे. पुस्तकं वाचणारून, कपोलकल्पित देवांची पूजा करणारा, अनेक देवांची उपासना करणारा, वेगवेगळ्या व्रतवैकल्यांना धरणारा, सोमवार बी धरते, मंगळवार बी धरते, बुधवार धरते, समजून घ्या त्यानं लिंगायत होऊच शकत नाही. देऊळ दिसलं की मध्ये घुसते आणि घंटी वाजवते, त्यानं नापास लिंगायत आहे. शिवहर कारण माणसाचं जीवन चैतन्य प्रेरित करणं आणि तुला स्वस्वरूपाची अनुभूती प्राप्त करून देणं हे तत्व गुरुचं तत्व आहे. आणि असा सद्गुरू प्राप्त होणं ही भाग्यवंताची गोष्ट आहे. विषय खूप व्यापक असल्याने आपण त्या मूळ विषयाकडे वळत जाऊया. जगात सगळे धर्म आहेत, त्या सर्व धर्मापेक्षा वेगळा आपला धर्म एकाच कारणाने मी नेहमी सांगत असतो. कोणाचा देव रामेश्वरला आहे, कोणाचा देव काशीला आहे. आमचा देव काशीत अजिबात नाही. हिंडाय फिरायसाठी काशीला गेल तर हरकत नाही, रामेश्वरला गेल तर हरकत नाही. पण देव तिथंच आहे म्हणून तिथंच रामेश्वरन काशी करायची गरज नाही. वास्तविक पाहता आमचा देव आमच्या जवळ आहे. परमरसात माऊली खूप सुंदर सांगतात, किंवा संत परंपरेत अभंगात सांगतात, नलगे काशी लागी जावे रूप हृदयी धरावे. कोणाचं रामेश्वरला आहे, कोणाला काशीत आहे, मक्केत आहे, मदिन्यात आहे, खाली आहे, वरी आहे. पण लक्षात घ्या, ज्याचा त्याचा देव त्याच्याच गळ्यात, असा लिंगायत एक स्वतंत्र धर्म आहे. शिवहर आणि तो धर्म आम्हाला सद्गुरूंनी दिला, श्री गुरूंनी दिला, त्याची अनुभूती प्राप्त करून दिली. आणि म्हणून लक्ष्मण महाराजांना तो अनुभव सद्गुरूंच्या जगण्यातून आला. शब्दातून क्रांती होत नाही. नामदेवाच्या कीर्तनातनं क्रांती व्हायची, तुकोबारायांच्या कीर्तनातनं क्रांती व्हायची. पंढरपुरातलं मन्मथ स्वामींचं कीर्तन कसं असू शकेल याची आपण कल्पना करू शकतो. पंढरपुरातलं मन्मथ स्वामींचं 16व्या शतकातलं 400 वर्षापूर्वीचं जे क्रांतिकारी कीर्तन झालं चंद्रभागेच्या तीरावरती, ज्यांनी ऐकलं त्यांनी संत शिरोमणी पदवी दिली. पदवी आपण नाही दिली, पदवी त्यांच्या स्वैऱ्या धैर्यांनी नाही दिली, पदवी मठातल्या लोकांनी नाही दिली, पदवी पंढरपुरातल्या पंडितांनी पदवी दिली. मन्मथ स्वामींना म्हणले संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. 16व्या शतकामध्ये. पण सामान्य माणसाला ते ज्ञान, जीवाला जगदीश बनवण्याचं ज्ञान जे आम्हाला प्राप्त करून देतात ते सद्गुरू आहेत. लक्ष्मण महाराजांना त्या सद्गुरूंची अनुभूती आली. आचरणातनं ते लोकांना ज्ञान सांगत गेले. आणि असे सद्गुरू भेटल्यामुळं लक्ष्मण महाराजाच्या वाणीतून प्रसूत झालेल्या अभंगाचं पहिलं, सद्गुरूने कृपा केली, सद्गुरूने कृपा केली, सद्गुरूने कृपा केली,
कृपा केली चित्त ममता ही नेली. लक्ष्मण महाराज लिंगायत धर्मातल्या गुरु परंपरेचं वैभव आपल्या अनुभवातून सांगत आहेत. गुरु महत्वाचा आहे, त्यातही सद्गुरू आमच्या जगण्यात महत्वाचा आहे. मी नेहमी सांगत असतो की एक सद्गुरू गुरु कदाचित काही लोकांचं भलं करत असेल, पण सद्गुरू हे जन्मोजन्मीचं भलं करणार आहे. जन्मच पुन्हा होऊ नये याची व्यवस्था ते करणार आहेत. पिढ्यानपिढ्याचा उद्धार करणार आहेत, पण तो उद्धार मंत्रून दिल्यानं होणार नाही. तो उद्धार हा केवळ ज्ञानाच्या बळावर होत असतो. माणसाचा उद्धार केवळ ज्ञानाच्या बळावर होतो आणि ज्ञान भक्तीच्या बळावर प्राप्त करावा लागतो. आणि ज्ञानेनहीन किंवा ज्ञान नसेल तर त्याचा उद्धार नाही. पण स्वल्पमस्यप्य धर्मस्य त्रायतो महतो भयात. ते ज्ञान ज्याला आत्मज्ञान, ज्याला शिवज्ञान, गरजेपुरतं ज्ञान, पोट भरायचं ज्ञान वेगळं, लोकाला ज्ञान सांगायचं ज्ञान वेगळं, पण ते ज्ञान ज्यातून जगण्याचा उद्धार होतो, जीवनाचा उद्धार होतो, ते ज्ञान सद्गुरूंनी सांगितलं. ते ज्ञान जो सांगतो तो सद्गुरू आहे. तो सद्गुरू लक्ष्मण महाराजांच्या जीवनाला आला. तुम्हा आम्हाला अलीकडच्या कालखंडात प्राप्त झालेले संत सद्गुरू राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज. मी नेहमी सांगत असतो, माणसं आहेत तोपर्यंत माणसाची किंमत होत नाही. माणसं गेल्यानंतर मग धाय मुकलून माणसं रडतात. आज मी नेहमी सांगायचो, पूर्वी वाटायचं मला, जे लोक मन्मथ स्वामी बरोबर राहिले असतील किती भाग्यवान असतील. असं आता आपण म्हणतो, जे लोक मन्मथ स्वामींना पाहिले असतील किती नशीबवान असतील. जे लोक मन्मथ स्वामींना स्पर्श केले असतील ते किती नशीबवान असतील. जे लोक मन्मथ स्वामी बरोबर चालले बोलले असतील ते किती भाग्यवान असतील. आज जसं आपण म्हणतो तसं येणाऱ्या कालखंडात काही वर्षानंतर लोक म्हणतील, जे लोक राष्ट्रसंताबरोबर होते ते किती भाग्यवान असतील. जे लोक राष्ट्रसंतांना बोलले असतील ते किती भाग्यवंत असतील. म्हणून 4-4 पिढीला भाग्यवंत बनवणारा भगवंत कोण असेल तर ते राष्ट्रसंत आहेत. शिवार चिंतनाचा विषय आहे. आम्ही एवढे भाग्यवान, आम्हाला गुरुही भेटले, सद्गुरूही भेटले आणि संतही भेटले, एकाच रूपात भेटले. गुरु संत असतोच असं नाही, प्रत्येक संत हा गुरु असतो, पण प्रत्येक गुरु हा संत असतो असं नाही. गुरु आहे तिथं संतत्वाचा अभाव असतो. जिथं संतत्व आहे तिथं प्राकर्षाने आचार्यत्व गुरुत्व दिसत नाही, पण जिथं संतत्व आणि गुरुत्व एकत्र नांदतात त्याला राष्ट्रसंत म्हणतात. शिवार आणि या परंपरेचे पायिक आपण आहोत. हे भाग्य आम्हाला मिळालं. लक्ष्मण महाराज म्हणाले, अशा सद्गुरूंनी माझ्यावरती कृपा केली. कृपा केली म्हणजे काय केलं? कृपा केली म्हणजे नेमकं काय? कृपेचा अर्थ कळावा लागेल. गुरु जर विचार असेल, सद्गुरु जर विचार असेल, तर मग कृपा काय? ऋकार स्पंदकारस्य ऋकारस्तेज उच्यते अज्ञान ग्रासकं ब्रह्म गुरुवेन संशय. शंकर म्हणे वो गिरिजे पाप लक्षण चिखलजे. त्या ते शोषावया समर्थजे ते गुरु तीर्थ देवी. ते गुरु व्यक्ती जर गुरु नसेल, गुरु जर तत्व असेल, गुरु जर ज्ञान असेल, गुरु जर सदाचाराचा समुच्चय असेल, तर मग गुरुची कृपा काय? त्या विचारांची धारणा म्हणजे गुरुची कृपा आहे. शिवहर आणि गुरुची कृपा जरी गुरु करत असले, आशीर्वाद द्यावा लागतो आणि कृपा मिळवावी लागते. लक्षात घ्या मी का म्हणलो. गुरु कृपा करतात बरोबर आहे, पण कृपेला आपल्याला पात्र व्हावं लागतं. आशीर्वादाला प्राप्त होईना झालं तर बी सरसकट कर्जमाफी, बरोबर आहे ना? मग त्यानं पिरो त्याचं वापो की न वापो, सरसकट कर्जमाफी म्हणजे आशीर्वाद. पण तिथे येऊन पंचनामा करून ऑडिट बघूनच त्याला देणं म्हणजे कृपा. शिवहर अशी कृपा लक्ष्मण महाराज आमच्या वागण्यातून कृपा प्राप्त करून घेतलो बरं आम्ही.
हुजरेगिरीतून मुजरेगिरीतून गोड बोलून दिशाभूल करून गुरूंची कृपा प्राप्त होत नसते. कितीही लांब असला तरी गुरुची कृपा प्राप्त होते. 24 घंटे जवळ असला तर गुरुची कृपा प्राप्त झाली याची गॅरंटी नसते. शिवहार. आणि म्हणून लक्ष्मण महाराजांनी स्पष्ट भूमिका मांडली की आमच्यावरती कृपा झाली म्हणजे आम्ही ती मिळवली, जगण्यातून मिळवली, आचारातून मिळवली, विचारातून मिळवली. आम्ही जगलो. महाराज जसं म्हणतात तसं आम्ही जगलो. महाराज जसं जगण्याचा प्रयत्न केलं तसं आम्ही जगण्याचा प्रयत्न केलो. महाराज जसं चालना बोलण्याचा प्रयत्न केले तसं आम्ही चालण्या बोलण्याचा प्रयत्न केलो. आणि हा प्रयत्न जेव्हा आनंदात परिवर्तित झाला, अनुभूतीत परिवर्तित झाला, तेव्हा ती कृपा झाली, त्याची उपलब्धी आली. सद्गुरूने कृपा केली, चित्त ममताये नेली. कारण बघा, गुरु माणसाच्या जीवनात काय करतात. काही गोष्टी खूप ढोबळ आहेत. देव सगळीकडे व्यापलेला आहे. ज्याला शरीर आहे त्याला देव म्हणता येत नाही. फोटू देव राहत नाही. शरीराला देव म्हणता येत नाही, कारण शरीर आलं, आकार आला की मृत्यू आला. मग मरणारा तो देव कसला. संतांनी म्हणला, अरे बापरे, ही अवघडच भानगड आहे. आमच्या देवाला आकार नाही, नाव नाही, रूप नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तू निर्गुण निराकार परमेश्वर आहे. तो सगळीकडे व्यापलेला आहे. विश्वी भरला विश्वंभर आहे. तो चराचरात व्यापलेला आहे. आणि चराचरात जो व्यापक आहे तो अव्यक्त आहे. अशा अव्यक्त तत्वाला प्राप्त ज्याने केला तो सद्गुरू आहे. आणि त्या सद्गुरूची कृपा, त्या विचाराची उपलब्धी. आणि देवाचं स्वरूप लिंगायत धर्मात खूप वेगळा आहे. शिव हा आमच्या संस्कृतीचा आदी पुरुष आहे. तो आदियोगी आहे. पण तो आदियोगी असला तरी तो देखील कोणाचं तर ध्यान करू लागले. त्यानं ज्याचं ध्यान करू लागले ते परशिव आहे. शिवहार. आणि स्वतःचं चिंतन, आत्मतत्वाचं चिंतन, मी कोण आहे याचं चिंतन म्हणजे तत्वज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. परग्रहावर काय, मंगळावर काय, चंद्रावर काय हे विज्ञान असेल, पण माझं काय आणि माझ्या मनात काय, आणि माझ्या जीवनात काय आणि माझ्या नियतीत काय, माझ्या नीतिमत्तेत काय, माझ्या वागण्यात काय आहे याचं चिंतन म्हणजे आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान म्हणजे लई देव, ते तत्व, ते ब्रह्म, त्याचं विश्लेषण असं एवढं किचकट अजिबात नाही. आत्मज्ञानाचा अर्थ आहे मी कसं जगू लागलो. शिवहार. संतांनी सांगितलं, लोक आपल्यापैकी कुणीही वाईट राहू शकत नाही. आपण सगळे अहम शिव त्वमचापि शिवयेवहि सर्व शिवमयम ब्रह्म शिवात परम न किंचन. आपण सगळे खूप चांगले आहोत. आपण त्याच्यापासून उद्भवलेले आहोत. त्या माझी मूळ स्वरूपा आपण तिथून आलेलो आहोत. आपल्याला तिथंच जायचं आहे. गंगा सागरूची मिळाली, ती न पुन्हा परते सागरूची झाली. तैशीशी चौत्री समरसली पूर्णानंदी शाश्वत आहे. याचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान आहे. आणि हे तत्वज्ञान सद्गुरूंनी आम्हाला दिलं की तू चांगला आहेस, तू शिव आहेस, देव तुझ्यातच आहे. तुला हुडकत जायची गरज नाही, इकडे तिकडे भटकायची गरज नाही. इकडे जा, डोसकं भादरून ये, तिकडे जा, ही पूजा कर, ती शांती कर, ते फलानं काम कर, बिस्तानं काम कर, अजिबात आवश्यकता नाही. त्रैलोक्याचा धनी, जगाचा बाप, जगाचा मालक ज्याच्या गळ्यात आहे त्याला कुठलीच कमतरता नाही. हा सिद्धांत लिंगायताचा सिद्धांत आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग लक्ष्मण महाराजांनी त्या सद्गुरूकडनं ते ज्ञान प्राप्त केलं आणि म्हटलं आता ही कृपा झाली आणि माझ्या चित्तातली ममता ती निघून गेली. कारण मी आणि माझा आहे. बघा, संसार म्हणजे घर नाही, संसार म्हणजे शेतबी नाही. संसार सुटणा झालाय म्हणजे शेत म्हणजे संसार आहे का? नाही. शास्त्राने एवढं सुंदर सांगितलं. संसार काय आहे? घर म्हणजे संसार नाही, लेकरू म्हणजे संसार नाही, बायको म्हणजे बी संसार नाही. उगं बायका लेकराला आणि शेताला बदनाम करायचं काम आहे. त्यानं काहीच बनणार. संसाराचा अर्थ काय?
संसाराची व्याख्या संतांनी सांगितली. देहात्म बुद्धी याची संसार, असे संसार, देहात्म बुद्धी याची संसार, बुद्धी असे संसार, करावा विचार शुद्ध बुद्धी, करावा विचार शुद्ध बुद्धी, करावा विचार देहात्म बुद्धी हाची संसार, करावा विचार शुद्ध बुद्धी. आणि मग देहात्म भावना मी आहे आणि मी असल्यामुळं हे माझं आहे, यातला जो लोभ आहे, यातली जी ममता आहे, यातला जो स्वार्थ आहे, ही माणसाची सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि मग मी कोण आहे हे कळाल्यानंतर माझं कोण आहे हे आपल्याला कळतंय. मग माझं कोण आहे हे कळाल्याबरोबर कुठं जायचं आहे हे देखील आपोआप कळतं. मग शेवटी कळतं अरे कुठं जायची गरज नाही, वने उपवने शोधू जाय तैसे या मानवा मोहिले निभ्रांत, जवळी अनंत असोनिया. आणि मला फक्त माझ्यात बदल करायचा आहे, माझ्यातला सॉफ्टवेअर मला चेंज करायचा आहे. आणि तो एवढंच करायचा आहे की माझ्यासोबत काहीच येणार नाही. त्यामुळे मला या लोभात गुरफटून पडायचं नाही. मी कळालं मी सच्चित आनंद स्वरूप आहे आणि मी ह्या सच्चित आनंद स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर माझा असं मला कोणीच उरणार नाही. कारण सर्व मायेचे ममते, सर्व मायेचे ममतेचे, सर्व मायेचे ममतेचे, सर्व मायेचे ममतेचे, सर्व मायेचे ममतेचे, कोणी संगतीचे, कोणी संगतीचे, सर्व मायेचे ममतेचे, सर्व मायेचे ममतेचे, सर्व मायेचे ममतेचे, सर्व मायेचे ममतेचे, कोणी नाही संगतीचे, कोणी नाही संगतीचे, कोणी नाही संगतीचे, सर्व मायेचे ममतेचे. पुरुषोत्तम व अधिक मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह. परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, श्री क्षेत्र भक्तिस्थळ, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. अखंड शिवनाम सप्ताह, कीर्तन महोत्सव, परमरहस्य पारायण सोहळा. प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट. पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा.